फक्त विकासासाठी, विकास व्हावा यासाठी. काल आपण बंधू एकत्र आले तो जल्लोष त्याच्यावर मला काहीच बोलायचं नाही, फक्त विकासासाठी चाललो. पण आपल्याबरोबर कोण कोण आहे? अमोल पाटील, रवींद्र दिवरे, लता पाटील आणि संगीता बाळासाहेब गोटेकर. दिनकर पाटील यांच्यासोबत 3 नगरसेवक जे आहेत ते भाजपत प्रवेश करतात. अण्णा, का बरं आपली नाराजी आहे? मनसेकडनं मोठं पद देण्यात आलं होतं आपल्याला, राज ठाकरेंनी सुद्धा आपल्यावर जबाबदारी दिली. मी कुठेही नाराज नाही, फक्त विकासासाठी आम्ही चाललेलो आहोत. पण दिनकर पाटील हे मनसेचे हेवीवेट नेते म्हणून ओळखले गेले होते. राज ठाकरे यांच्यासोबत तुम्ही व्यासपीठावर भाषणासाठी होतात. आज भाजपत येण्याची काय जबाबदारी, का बरं? नाही, मी साहेबांवर नाराज नाही आहे, फक्त मी विकासासाठी अमोल पाटील, लता पाटील, संगीता गोटेकर आणि भारती रवींद्र दिवरे आणि रवींद्र दिवरे आम्ही सर्व प्रवेश करतोय आता. काय घडलं नेमकं का आपल्याला प्रवेश करावा लागतो? चला. अण्णा, मनसेनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काल एकत्र आल्यानंतर आपण जल्लोष साजरा केला होता आणि अवघ्या 24 तासात काय घडलं? त्याच्यावर काही बोलायचं नाही, मी फक्त विकासासाठी चाललो एवढंच सांगेन. आपल्यासोबत किती पदाधिकारी असणार आहे मनसेमधले आता? तुम्हाला सगळं नाही, मी आम्ही एवढंच चाललो आहे. मी कोणाला मनसेच्या कोणत्याही कार्यकर्त्याला माझ्याबरोबर घेतलं नाही आणि माझी त्यांना घ्यायची ते त्यांच्या पक्षात राहतील. मी फक्त आमचे एवढे कार्यकर्ते चालले. मनसेच्या उमेदवारांची आपण मुलाखत घेत होतात, आपल्याकडे मनसेची मोठी जबाबदारी होती, तरी सुद्धा हा निर्णय का बरं घेताय आपण? मी त्याच्यावर काहीच बोलणार नाही, मी फक्त विकासासाठी चाललोय बस. पण आपली नाराजी आहे का मनसेमध्ये कोणावर? नाही, कोणावरच नाही. मी कोणावर नाराज नाही. आपण प्रवेश करताय, राज ठाकरे असेल किंवा कोणी वरिष्ठ नेते असेल यांच्यासोबत चर्चा झाली आहे? राजीनामा पाठवलाय. आपण राजीनामा कोणाकडे दिला ना? पक्षाकडे पाठवलाय. आपली राज साहेबांसोबत काही चर्चा झाली किंवा अमित साहेबांसोबत? नाही, बोललो नाही कोणाशी. अण्णा, विधानसभा निवडणुकांमध्ये देखील आपल्याला या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली होती, तरी देखील हा प्रवेश का? फक्त विकासासाठी. पण आपल्याला या ठिकाणी भाजपकडनं काही तिकिटाचं आश्वासन देण्यात आलं आहे का? देणारच ना मला. आपल्याकडनं काय, आपल्याला काय आश्वासन दिलं पाहिजे? आपलं गिरीश महाजनांशी चर्चा झाली सगळ्यांशी. काय म्हणतायत ते आता सर्व नंतर सांगेल तुम्हाला, प्रवेश झाल्यावर सांगतो. नाही, पण आपल्याला भाजपमध्ये येताना कोणाची आपल्याला काही आश्वासन देण्यात आलं आहे का? अरे भाई सर, आश्वासनाची काय गरज आहे? काम करणाऱ्या माणसाला आश्वासन घ्यायचं नसतं. पण आपण गिरीश महाजनांवर नाराज होऊनच पक्ष सोडला होता अण्णा. मी कोणावरच नाराज नाहीये. आपण गिरीश महाजनांवर नाराज होऊन आरोप करून पक्ष सोडला. नाराज नाही, नव्हतो, याच्या पुढे राहणार नाही. विकासासाठी काम करायचं, विकास करायचा एवढाच उद्देश आहे. पण आपल्यासोबत बाकीचे पण पदाधिकारी आहेत, मनसेतनं अजून कोणी आहे का? नाही, मी कोणाशी बोललो नाही आणि मला त्यांच्या पक्षातल्या कोणाला परत घ्यायचं पण नाही, आम्ही बोलणार पण नाही. मी माझं काम करणार. बरं अण्णा, आज वक्त मी परत आहे काय वाटतं? इथं काम केलेले आनंदच वाटतो. अण्णा, काल तुम्ही खूप जल्लोष केला, युती झाली त्या संदर्भात. त्याच्यावर काही विचारू नका, मी फक्त विकासासाठी चाललोय. चला आता प्रवेश पूर्ण. भाजपमध्ये आलात परत? विकास करण्यासाठी लता पाटील, अमोल पाटील, रवींद्र दिवरे, भारती दिवरे, संगीता गोटेकर आम्ही सर्व आता प्रवेश करतोय. काल एवढा मोठा जल्लोष तुम्ही साजरा केला, एकमेकांना पेढे भरवत होते, अचानक काय झालं काही तासामध्ये? काहीच नाही झालं. मग का बरं आला? सांगितलं ना विकास करायचा आहे म्हणून. पण मग तिकडे विकास नव्हता होत. आता तिथं आत्ताशी निवडणूक लागणार होती, पण आता विकासासाठी हा निर्णय घेतला. भाजपचा सुपडा साफ करू असं काल म्हणालेलं असतात, भाजपमध्ये आपण आलात. आता निर्णय झालाय. आपण काल सुपडा साफ मी काय बोललो, काय राहिलो, आता तो विषय घेऊ नका. आता भारतीय जनता पार्टीत फक्त विकासासाठी चाललोय, कोणावरही नाराज नाही, नव्हतो, यापुढेही नाही. राज ठाकरे यांनी आपल्यावर विधानसभेला तिकीट दिलं, आपल्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली होती. आपण स्वतः इच्छुकांच्या मुलाखती घेत असताना हा निर्णय का बरं आपण घेताय? एकच विषय माझा, एकच, सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर, फक्त विकासासाठी आम्ही चाललोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव